खुनानंतर जो काही जातीचं लेबल प्रत्येकाला लावण्याचं काम सुरू आहे त्याच्यातनं महाराष्ट्राची हानी होते. म्हणजे कोणी मराठा म्हणून बाहेर येतंय, कोणी वंजारी म्हणून बाहेर येतंय. हा माणुसकीचा लढा होता आणि एका मृत्यू पडलेल्या प्रामाणिक माणसासाठी सगळे लढत होते. तो कुठल्या जातीचा होता म्हणून आम्ही तरी लढत नव्हतो. आणि समोर खून करणारा होता, खंडणीखोर होता म्हणून त्याच्यावर विरुद्ध आम्ही बोलत होतो. त्याची जात आम्ही बघत नव्हतो. जे कोणी जातीचं लाबल लावून संतोष देशमुखची लढाई लढतायत ते महाराष्ट्राचं नुकसान करतायत असं माझं स्पष्ट मत आहे. कारण नसताना ह्याला जातीचा रंग लावून आपण गुन्हेगारांच्या भोवती सहानुभूतीचं वलय तयार होईल हेच करतोय. आणि मला वाटतं की ह्याच्यात काही जणांनी जिल्हा परिषद डोळ्यासमोर ठेवली आहे की परत एकदा मराठा कन्सॉलिडेशन, परत एकदा ओबीसी कन्सॉलिडेशन, त्यांचं एकत्रीकरण आणि मार्ग. प्रत्येक ठिकाणी राजकारण न बघता कधीतरी सामाजिक दृष्ट्या बघितलं पाहिजे. दहशतीचं वातावरणात जे काही परळी आणि परिसर त्यांचा जो श्वास कोंडला गेला आहे त्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी म्हणून आपण बाहेर पडलो. आपला पर्सनल अजेंडा रेटून मला वाटतं ह्या संतोष देशमुख खून प्रकरणात ज्या फोकसने, ज्या हेतूने आपण बाहेर पडलो त्या हेतूपासून आपण दूर जातो आहोत असं माझं मत आहे. मला कोणावरही बोलायचं नाही, पण ह्याच्यात जातपात जास्त म्हणजे आणायलाच नको होती, जास्त नाही आणायलाच नको होती. त्याच्यामुळे संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी हे दोन्ही खून हे महाराष्ट्राला काळिमा पासणार आहेत. सोमनाथ सूर्यवंशीवरती तर अजूनही काही झालेलं नाही. ह्याचं म्हणजे हे सगळी लढाई लढत असताना मी सोमनाथ सूर्यवंशीकडे जाईन तर मी मागासवर्गीय आहे म्हणून जाईन, मी ह्याच्याकडे जाईन तर मी मराठा आहे म्हणून जाईन, नाही. मी माणूस आहे म्हणून त्याच्या मागे उभे राहायला पाहिजे होतं. त्याच्यापासून काहीसा डायव्हर्जन काही जण घ्यायला लावत आहेत. मला त्यांनाही हात जोडून विनंती आहे की जातीची लेबल लावून ही लढाई लढू नका. तुम्ही ही लढाई कमकुवत करतात आणि महाराष्ट्राला बदनाम करतात. पोलीस काय करतात? गोट्या गीते नावाचा जो गुंड आहे ज्याने 48 रिव्हॉल्वरच्या प्रकरणात त्यांनी परवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्यावरती 307 दाखल करा असं कोर्टाने सांगितल्यानंतर तो पोलीस स्टेशनला गेला आणि तिथे पोलिसांचा सत्कार केला. म्हणजे कालच कोणीतरी सांगितलं की परळी हे स्वतंत्र राज्य घोषित करा, राष्ट्र घोषित करा आणि तिथे धनंजय मुंडेंना पंतप्रधान करा. तर एवढंच राहिलं परळीमध्ये. आम्ही तेच म्हणत होतो ना तुम्हाला की जोपर्यंत हे मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत हे असं होणारच ना. पोलीस काही करणार नाहीत, म्हणजे धांगडधिंगा चालूच राहणार. त्याच्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा का द्यायचा तर ह्याचं कारण हे की पोलीस इंटरफिअरन्स, प्रेशर हे सगळं नील करायचं असेल तर धनंजय मुंडेंचा राजीनामा हा क्रमप्राप्त होता. पण आता इतकं भ्रष्टाचाराचं प्रकरण येऊ सुद्धा अजितदादांना प्रश्न विचारल्यानंतर ते असं काहीतरी सोंग घेऊन SIT, CID, CBI यांना सांगितलं ना. तो प्रश्न काय आहे की वाल्मिक कराड यांनी गरीब शेतकऱ्यांकडनं पैसे घेतलेत आणि मंत्र्यांनी सांगितलंय की तुम्ही वाल्मिकांनाशी बोला. त्याचं काय करायचं आहे अजितदादा बोलायलाच तयार नाहीत. प्रश्न काय कुणाचा मारामारीचा नव्हता. पैसे घेतलेत की नाही तो घेतलेत. त्यांची कंप्लेंट का नाही घेतली जात? एरवी न्यायप्रिय असलेलं हे सरकार हा अन्याय होतोय, त्यांचा कंप्लेंट रजिस्टर होत नाही, याच्या विरुद्ध का नाही बोलत आहे? आणि इतका मोठा भ्रष्टाचाराचा आरोप होतोय की वाल्मिक कराडांनी त्यांच्या बंगल्यावरनं निघून सह्याद्री रेस्ट हाऊसला मिटिंग घेतली आणि नंतर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बसून पैसे घेतले. मला
अजूनही वाल्मिक कराडच्या बाबतीत या सरकारची भूमिका काय हे काही स्पष्ट होत नाही. त्याच्यामुळे आम्ही मुक्का कशासाठी काय लावला, कशासाठी लावला हा प्रश्नचिन्ह माझ्यासमोर पण आहे. नाही, 302 मध्ये त्याला आरोपी केला पाहिजे. विष्णू चाटेला तुम्ही आरोपी केला. विष्णू चाटे कोण आहे? ही जी इंटरलिंक्ड गँग आहे ती इंटरलिंक गँग साफ झाली पाहिजे ना. कुणाची आई करत असेल तर आईला आपला पोरगा प्रियच असतो ना. आई आई असते हो. हे माझं तेच म्हणणं आहे की जातीचं लेबल लावून संतोष देशमुखचा चेहरा पुढे करून दुसरीकडनं वाल्मिक कराडचा चेहरा पुढे करून जे काही केलं जातंय हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. संतोष देशमुखला चा खून झाला, त्याच्या पोराबाळांना न्याय मिळाला पाहिजे. याच्यासाठी आमच्यासारखी माणसं मध्ये उतरली. आम्ही जातपात बघितली नाही. आणि प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही हेच करणार असाल, नाही नाही जात जात जात, मला वाटतं की त्याच्यामुळे ह्या संपूर्ण लढाईची हानी झाली. अजूनही अर्धे पोलीस स्टेशनचे अधिकारी वाल्मिक कराडने आणलेलेच अधिकारी आहेत. खेडकर नावाचा जो अधिकारी आहे वाल्मिक कराडने आणलेला अधिकारी आहे, तो अजूनही तिथेच बसलाय. त्याच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर जर आंदोलन झालं तर कोण काय करणार आहे? करणार काय करणार? तर मग आम्हालाही लवासाच्या फाईलचा विषय काढावा लागेल. पवार साहेबांचा काही नेत्यावर भाष्य करावं लागेल. शरद पवार हे उद्धव ठाकरेंचे असे सल्लागार आहेत की जे पक्ष कसे फोडायचे किंवा गद्दारी कशी करायची आपल्या विचारधारांवर ते शिकवण्याचं काम करतात. आशिष शेलारांची समज किती आहे मला माहीत नाही, पण लवासाच्या कुठल्याही फाईलमध्ये पवारसाहेब दोषी आहेत किंवा पवारसाहेबांवर नुसते विरोधी पक्षांनी आरोप केले होते. आरोपांमध्ये तथ्य किती होतं हे काय बघितलं नाही. कायद्यान्वये कोणाला जर तडीपार केला असेल तो तडीपारच आहे ना. पवार साहेबांवर कायद्यानुसार कायद्याच्या कक्षेत काही करण्यात आलं नव्हतं. ज्या घराण्यातनं उद्धव ठाकरे येतात ते आपल्या विचारांशी प्रतारणा करतील असे आम्हाला अजिबात वाटत नाही. फक्त एवढाच फरक आहे की ह्यांचं हिंदुत्व आणि प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे खऱ्या अर्थाने हिंदू माणसाच्या हितासाठी जे हिंदुत्व आहे ते प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व होतं. सोशिक, सहनशील, मर्यादा सांभाळणारा. त्याच्यामुळे प्रबोधनकार ठाकरेंचे विचार पुढे नेणारा त्यांचा नातू, याला काही कोणी शिकवण्याची गरज नाही. बाळासाहेब ठाकरेंचं जे स्मारक शिवाजी पार्क इथे बनत आहे त्या स्मारकाचे अध्यक्ष हे उद्धव
असा ठराव एक शिंदे गटाने काल पास केलेला आहे. स्वतः बाळासाहेबांचे पुत्र विकास नाही असा ठराव त्यामध्ये काय 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 बोलायचं याच्यावर. वाल्मिक कराडने पुण्यामध्ये काही संपत्ती खरेदी केलेल्या होत्या. ज्योती जाधव नावाच्या महिलेच्या नावाच्या संपत्ती होत्या अशी माहिती. कोण जाधव? ज्योती जाधव नावाची महिला आहे, त्या संदर्भात तिथं चौकशी करण्यात आली. 2 प्रॉपर्टीज आहेत, तशी तपास करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये वाल्मिक कराडचं इन्व्हेस्टमेंट असल्याची माहिती समजली. मला असं आहे की पहिली एक तर गोष्ट, माझा इंटरेस्ट हा फक्त त्याच्यावरती कुणाचा खटला दाखल व्हावा एवढाच आहे. त्याच्या प्रॉपर्ट्या किती आहेत, त्यांनी कुठे बनवल्या आहेत, कुठल्या बायका त्याच्यामध्ये आहेत, त्याच्याबरोबर किती बायका आहेत, मला काही घेणं देणं नाही. मी राजकारणामध्ये कोणावरतीही पर्सनल अटॅक करणार नाही. जे सामाजिकदृष्ट्या धोकादायक आहे, जो खून आहे तो खून आहे. त्या खुनासाठी मी भांडत होतो आणि भांडत राहील. तुम्ही मगाशी शेतकऱ्यांबद्दल उल्लेख केला आहे. त्या शेतकऱ्यांनी वाल्मिक कराडची तक्रार अजितदादांकडे घेऊन गेली. नाही, मला आश्चर्य वाटतं. त्या शेतकऱ्यांना हे इथून असं बोललं, असं त्या शेतकऱ्यांचं स्टेटमेंट आहे. अजितदादा हे बोलू शकतात कोणाला, ए व्हॉट येतं, ठीक आहे, ते अजितदादा आहेत, ते मालक आहेत महाराष्ट्राचे. अहो, 36 दिवसांनी तुम्हाला कळतं ते वाल्मिक कराडचे मित्र आहे. हे काय सरकार आहे का मस्करी आहे यार. अरे देखो, ऐसा है कि उसके ऊपर जो मोकोका लगाया है वो खींचतान के लगाया है. वो 302 का अभी तक आरोपी कैसा नहीं बना है. ये जो वसूली का जो मामला है वो और हत्या का मामला तुम अलग नहीं कर सकते हो. वो बिल्कुल चिपका हुआ मामला है. ये अलग करने की जो कोशिश हो रही है, ये मुझे लगता है कि ये धोखादायक है. आरएसएस प्रमुख मोहन भागवत ने यह कहा कि राम मंदिर का निर्माण ही देश की असली आजादी है. 1 साल पूरे हुए राम मंदिर निर्माण को, क्योंकि उन्होंने आजादी का विरोध किया था. ये बात सच है, उनको जो आजादी लगती है, क्योंकि जो आजादी हम जानते हैं, हमें संविधान मिला, भारत में से अंग्रेज चले गए, उन अंग्रेजों को साथ दे लेने वालों को आजादी कैसे लगेगी. वो तो पारतंत्र में ही रहना चाहते थे. वैसा लिख के भी दिया था उन्होंने. इसीलिए तो 1942 के आंदोलन को विरोध किया था उन्होंने. अब्दुल्ला ये कहते हैं, पीएम मोदी की तारीफ करते हुए दिनों दिखाई दे रहे हैं और कहते हैं कि पीएम मोदी ने दिल्ली और दिल की दूरी कम की है. कौन बोले? दिल्ली से दिल की दूरी कम की है. नहीं, मैंने सुना नहीं है. दिल्ली में आपके पक्ष में आपको सपोर्ट करा रहे हैं सरकार. तो ये ने कहा कि दिल्ली जो है वो अरविंद केजरीवाल का बेस रहा है और मैं ऐसा व्यक्तिगत तौर पे मानता हूं कि दिल्ली में अरविंद केजरीवाल को सपोर्ट करना चाहिए. देखो, हमारी पार्टी की लाइन पवार साहब तय करते हैं, तो उसके ऊपर मैं क्यों भाष्य करूं. मेरा वैयक्तिक को तो कोई मत है नहीं. एक बार पवार साहब ने बोल दिया, अंतिम रिशा है वो.